नमस्कार मंडळी, जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमेरिकेमध्ये जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जर तुम्ही नवीन घर घेत असाल, कार घेत असाल, होम लोनला अप्लाय करत असाल तर तुम्हाला लोन मिळायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. कधी कधी तुम्हाला लोन बसतं पण त्याच्यावरती इंटरेस्ट रेट ही तेवढाच वाढलेला असतो. घर जर भाड्याने घ्यायचं असेल तर घर भाड्याने घेताना सुद्धा कमी स्कोअर असल्यामुळे सुद्धा कधी कधी डिले होतो किंवा मोठे प्रॉब्लेम येतात. किंवा तुम्हाला जर घर भाड्याने मिळालं तर कमी स्कोअर असल्यामुळं सिक्युरिटी डिपॉझिट हे जास्त मागितलं जातं. क्रेडिट कार्ड मिळायला सुद्धा मोठे प्रॉब्लेम येतात. क्रेडिट कार्ड तुमचं अप्रूव्ह होत नाही. जरी तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळालं तर त्याचं लिमिटेशन फार कमी येतात. कार इन्शुरन्स कंपन्या असतात त्या तुमचा क्रेडिट हिस्ट्री चेक करतात. त्यामुळे स्कोअर जर कमी असेल तर तुम्हाला प्रीमियम हा जास्त बसतो. जर तुमचा फायनान्स रिलेटेड जर जॉब असेल तर त्याच्यावरती सुद्धा क्रेडिट स्कोअरचा परिणाम होतो. म्हणजे या कंपन्या तुमच्या क्रेडिट कार्डची हिस्ट्री चेक करतात. त्यामुळं अमेरिकेमध्ये क्रेडिट स्कोअर हा खूप चांगला असणं आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर हा 3 अंकी डिजिटल नंबर असतो. म्हणजे 300 ते 850 या दरम्यान 3 अंकी क्रेडिट स्कोअर नंबर असतो. म्हणजे तुम्ही काही जे कर्ज घेतलेले आहे, लोन घेतलेलं आहात ते परतफेडीचा विश्वासार्हता दाखवणारा हा 3 अंकी नंबर असतो. क्रेडिट स्कोअर हा आता कसा कॅल्क्युलेट केला जातो? 35% क्रेडिट स्कोअर हा तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवरती कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे तुम्ही जे लोन घेतलेले आहात त्याचे हप्ते तुम्ही वेळेवर भरत आहात का? जर तुम्ही लेट करत असाल तर साहजिकच तुमचा स्कोअर हा कमी येतो. क्रेडिट युटिलायझेशनवरती 30% क्रेडिट स्कोअर हा कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचं क्रेडिट कार्डची लिमिट ही $1000 असेल तर $1000पैकी $30 हा तुम्ही खर्च करणं आवश्यक आहे तर तुमचा क्रेडिट स्कोअर हा चांगला येतो. म्हणजे $1000च्या तुलनेत जर तुम्ही $300 जर खर्च करत येत असाल तर साहजिकच तुमचा क्रेडिट स्कोअर हा चांगला येऊ शकतो. लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्रीवरती तुमचा 15% क्रेडिट स्कोअर हा कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे जेवढं जुनं अकाउंट असेल तेवढं क्रेडिट स्कोअर वाढायला मदत होते. न्यू क्रेडिट कार्डवरती 10% क्रेडिट स्कोअर हा काउंट केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे जर तुम्ही सारखं नवीन कार्डला अप्लाय करत असाल, सारखं लोनला अप्लाय करत असाल तर साहजिकच तुमचा क्रेडिट स्कोअर हा कमी येतो. अमेरिकेमध्ये नवीन जेव्हा तुम्ही राहायला येतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड घ्या. उदाहरणार्थ डिस्कवर सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड, कॅपिटल वन सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड. या कार्डचं डिपॉझिट हे $200 ते $500 या दरम्यान असतं आणि हेच तुमच्या त्या कार्डची लिमिटेशन असतं. कार्डवरती थोडा दर महिन्याला कमी खर्च करायचा आणि पेमेंट फुल करायचं. कार्डची लिमिटेशन ही जर $500 असेल तर दर महिन्याला $50 ते $150 एवढाच कार्डवरती खर्च करा. म्हणजे तुमचं कार्डचं स्कोअर जो आहे तो चांगला येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑन टाईम पेमेंट करणं. कारण कार्डच्या हिस्ट्रीवरती तुमचं 35% क्रेडिट स्कोअर हा कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळं पेमेंट कधीही लेट करायचं नाही. पेमेंट कायम वेळेत भरायचं, ऑटो पे करायचं. ऑथोराइज्ड युजर बनायचं. म्हणजे जर तुमचा पार्टनर किंवा तुमचा एखादा मित्र ज्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे त्याच्या क्रेडिट कार्डवरती तुम्ही त्याचा युजर बनवू शकता. म्हणजे जर तुम्ही त्याच्या कार्डवरती जर तुम्हाला युजर बनवलं तर त्याची जी हिस्ट्री आहे ती तुमच्या रिपोर्टमध्ये दिसू शकते. अमेरिकेमध्ये 300 ते 579 या दरम्यान जर तुमचा स्कोअर असेल तर तो सगळ्यात पुअर स्कोअर हा समजला जातो. 740 ते 799 या दरम्यानचा क्रेडिट स्कोअर हा व्हेरी गुड, अति चांगला स्कोअर हा समजला जातो. सर्वात चांगला 800 ते 850, 850 या दरम्यानचा एक्सेप्शनल क्रेडिट स्कोअर मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमेरिकेमध्ये क्रेडिट स्कोअर किती महत्त्वाचं आहे आणि ते वाढवण्यासाठी काय काय करता येईल हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.